हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त अशी भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे. ज्यामध्ये तुम्हाला फक्त एक एक्झाम द्यायची आहे आणि ज्यामधून तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला फक्त पदवी पाहिजे आहे आणि कोणतीही पदवी चालेल मित्रांनो. ज्यामध्ये तुमचं फक्त एका एक्झामवर डायरेक्ट सिलेक्शन केलं जाणार आहे. तर पाहूया काय आहे पूर्ण जाहिरात आणि काय आहे पात्रता, काय फीस आहे आणि काय एक्झाम पॅटर्न आहे. सर्व माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तसेच आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, याचा फायदा नक्कीच करून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता धनलक्ष्मी बँक रिक्रुटमेंट 2025. धनलक्ष्मी बँकेमार्फत ही भरती निघालेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला ज्युनियर ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजर अशा 2 पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये लोकेशन तुम्हाला पॅन इंडिया आहे मित्रांनो, म्हणजेच संपूर्ण भारतामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, वयोमर्यादा तुम्हाला देण्यात आलेली आहे 21 वर्षे ते 25 वर्ष. म्हणजे केवळ तुम्ही 21 वर्ष पूर्ण असताना तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही वयाच्या 25व्या वर्षापर्यंत अर्ज करू शकता. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे मित्रांनो असिस्टंट मॅनेजर या पदासाठी. या पदासाठी देखील मित्रांनो सेम वय आहे. म्हणजे तुम्ही वयाच्या 21व्या वर्षापासून ते वयाच्या 28व्या वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर फीस पाहिली मित्रांनो आपण ॲप्लिकेशन फीस, तर ॲप्लिकेशन फीस मित्रांनो ₹708 आहे. जे की IBPS आणि TCS पेक्षा फार कमी आहे मित्रांनो. ₹708 तुम्हाला फीस या ठिकाणी असणार आहे. आता या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन. एज्युकेशन क्वालिफिकेशन मित्रांनो ज्युनियर ऑफिसरसाठी केवळ या ठिकाणी डिग्री सर्टिफिकेट मागितलेलं आहे. कोणत्याही रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला केवळ 60% मार्क पाहिजे आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्ही कोणतीही पदवी पास असाल, त्यासाठी तुम्हाला कोणतीही पात्रता देण्यात आलेली नाही. म्हणजेच तुम्ही फक्त पदवी आणि फक्त पदवी पाहिजे मित्रांनो. म्हणजे कोणत्याही पदवीमध्ये तुम्हाला जर 60% म्हणजेच 60% जर मार्क असतील, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला कोणतीही स्पेसिफिक डिग्री या ठिकाणी मागितलेली नाहीये. म्हणजेच तुम्ही कोणत्याही जसं की जर तुमचं BA झालेलं असेल, BCom झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल, अशा कोणत्याही डिग्रीवर तुम्ही हा फिल करू शकणार आहात. त्यामध्ये तुम्हाला असिस्टंट मॅनेजर हे पद आहे मित्रांनो. या पदासाठी एनी मास्टर्स डिग्री म्हणजे कोणतीही कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, त्यामध्ये तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात. ज्यामध्ये तुम्हाला MA, MCom किंवा MSc अशा प्रकारे कोणतीही मास्टर्स डिग्री जर तुमच्याकडे असेल, ज्यामध्ये तुम्हाला 60% मार्क असतील, अशा कोणत्याही डिग्रीनुसार तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा, ज्यांची मास्टर्स डिग्री झालेली आहे आणि ज्यांना बँकेमध्ये नोकरी पाहिजे आहे. असे सर्व मित्र हा फॉर्म भरण्यास एलिजिबल असणार आहेत मित्रांनो. त्यानंतर पाहू एक्झाम सेंटर्स काय देण्यात आलेले आहेत. आपल्याला पहा दिल्ली NCR, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर अहमदाबाद, गांधीनगर. आपल्यासाठी पहा दिल्ली, मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या आपल्याला एक्झाम सेंटर हे आपल्याला तुम्ही निवडू शकता. जर एक्झाम महाराष्ट्रातून देणार असाल, तर आपल्याला यासारखे एक्झाम सेंटर आपल्याला जवळ असणार आहेत मित्रांनो. त्यानंतर दुसरे जर पाहायचं झालं तर चेन्नई, कोइंबतूर, काझीकोडे
गांधीनगर, अहमदाबाद, त्यानंतर तिरुवनंतपुरम सारखे एक्झाम सेंटर आपल्याला देण्यात आलेले आहेत, जे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचं एक्झाम सेंटर जे आहे ते चॉईस करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर बँकेकडून त्यांची वेबसाईट सुद्धा देण्यात आलेली आहे. dhanbank.com.careers या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याबद्दल पूर्ण माहिती बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. यानंतर जाणून घेऊया संपूर्ण माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर पहा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हाऊ टू अप्लाय, म्हणजे तुम्हाला यासाठी अप्लाय कसं करता येईल. या ठिकाणी पहा माहिती देण्यात आलेली आहे. कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ऑनलाईन फ्रॉम 23 जून ते 12 जुलै, म्हणजेच 20 डेज फ्रॉम द डेट ऑफ रिलीज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे मित्रांनो तुम्हाला 12 जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट असणार आहे. म्हणजे तुम्हाला 12 जुलै या तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत मित्रांनो. त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉइंट देण्यात आलेले आहेत या ठिकाणी. त्यामध्ये तुम्हाला अप्लाय करण्याच्या अगोदर स्कॅन फोटोग्राफ करायचा आहे, सिग्नेचर करायची आहे, लेफ्ट थंब द्यायचा आहे आणि तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो हे सर्व जे आहे ते तुम्ही तयार ठेवा आणि फॉर्म भरण्याच्या पूर्वी हे सर्व तुमचे डॉक्युमेंट्स असतील, फोटोग्राफ्स असतील, सिग्नेचर असेल किंवा हँड रिटन डिक्लेरेशन असेल, सर्व गोष्टी स्कॅन करून ठेवा आणि तुम्हाला या गोष्टी फॉर्म भरताना 100% मित्रांनो लागणार आहेत. त्यामुळे या गोष्टी सुद्धा संपूर्ण तयार ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हँड रिटन डिक्लेरेशनचा तुम्हाला या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे. तर या फॉर्मॅट प्रमाणे मित्रांनो तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी चेंज करून तुम्ही हा फॉर्मॅट कॉपी करू शकता आणि हा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन म्हणजेच तुमच्या स्वहस्ताक्षरामध्ये तुमचं डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पहा मित्रांनो पुढे काही तुम्हाला मुद्दे देण्यात आलेले आहेत जे की खूप महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी बघा द अबव्ह मेन्शन्ड हँड रिटन डिक्लेरेशन हॅज बी टू द कॅन्डिडेट्स हँड रिटन अँड शुड बी इंग्लिश ऑनली. म्हणजे तुम्हाला ते हँड रिटन जे डिक्लेरेशन द्यायचं आहे ते तुमच्या स्वहस्ताक्षरात असले पाहिजे आणि ते इंग्रजीमध्ये असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते इंग्रजीमध्ये द्यायचे आहे. त्यानंतर if it is written and uploaded by anybody else or any other languages, the application will be considered as invalid. म्हणजे तुम्हाला जर मित्रांनो तुम्ही जर इतर कोणाच्या हँड रायटिंगमध्ये जर लिहिलेलं असेल किंवा इतर कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिले असेल तर तुमचं जे अर्ज आहे तो स्वीकारण्यात येणार नाही किंवा ग्राह्य धरल्या जाणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि या गोष्टी लक्षात ठेवूनच तुमचा फॉर्म तुम्ही भरायचा आहे. त्यानंतर पहा तुम्हाला पुढे देण्यात आलेले आहे ऑनलाईन पेमेंट बद्दल. हे तुम्ही पूर्ण डिक्लेरेशन आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तुम्हाला जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ही रिक्रुटमेंटची PDF तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पहा ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन बद्दल देखील तुम्हाला माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहे. आता आपण या ठिकाणी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच केवळ पाहणार आहोत. नाहीतर व्हिडिओ खूप लेंदी होईल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही ही PDF आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता. ते आरंभ एज्युटेक हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. आरंभ एज्युटेक या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता आणि पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर पहा पेमेंट आणि फीस याबद्दल देखील तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे.
यामध्ये दिलेली आहे ॲप्लिकेशन फीस जी की असणार आहे ₹708 प्लस जी-एस-टी असणार आहे मित्रांनो पर कॅन्डिडेट आणि ही फी जी असणार आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे, जी की तुम्हाला परत नाही मिळणार. ठीक आहे. यानंतर पहा गाईडलाईन्स काही दिलेले आहेत जे की फोटो अपलोड आणि डॉक्युमेंट अपलोडसाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. Before applying online, a candidate should will be required have a scanned digital image, his or her photograph signature, left thumb impression, and handwritten declaration as per specification given below. या ठिकाणी पहा काही माहिती देण्यात आलेली आहे ज्याप्रमाणे तुमच्याकडे तुमचे डॉक्युमेंट्स हे स्कॅन केलेले पाहिजेत आणि या ठिकाणी पहा फोटोग्राफ इमेजबद्दल तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये सांगितलेलं आहे की फोटोग्राफ मस्ट बी अ रिसेंट पासपोर्ट स्टाईल कलर पिक्चर. तुम्हाला तुमचा कलर फोटो पासपोर्ट फोटो पाहिजे मित्रांनो. त्याचबरोबर मेक शुअर द पिक्चर इज इन कलर टेकन अगेन्स्ट लाईट कलर परफेक्टली व्हाईट बॅकग्राऊंड. म्हणजे मित्रांनो तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये असलेला तुमचा पासपोर्ट फोटो या ठिकाणी मॅन्डेटरी आहे मित्रांनो. फॉर्ममध्ये असं मेन्शन केलेलं आहे या ठिकाणी की तुम्हाला पांढरं बॅकग्राऊंड असलेलाच पासपोर्ट फोटो पाहिजे. त्यामुळे हा फोटोग्राफ देखील तुम्ही तयार ठेवा. त्यानंतर पहा पुढे दिलेला आहे लुक स्ट्रेट ॲट द कॅमेरा विथ रिलॅक्स फेस. म्हणजे तुमचा फोटो हा तुमचा रिलॅक्स चेहऱ्यावर दिसला पाहिजे. या ठिकाणी अशी देण्यात आलेले आहे. त्यानंतर पहा फोटोचे डायमेन्शन्स या ठिकाणी मेन्शन आहेत. त्यानंतर साईज देण्यात आलेली आहे अपलोड करण्याची. त्यानंतर स्कॅन इमेज देण्यात आलेली आहे किती केबीची लागणार आहे. त्याचबरोबर इतर काही माहिती देण्यात आलेली आहे. ती सर्व माहिती आपण पुढे पाहूया. त्यानंतर पहा मित्रांनो फोटो कॅप्चर याबद्दल देखील माहिती तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर इन ॲडिशन टू द अबोव फोटोग्राफ कॅन्डिडेट विल अल्सो रिक्वायर्ड कॅप्चर अँड अपलोड देअर लाईव्ह फोटो. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमची लाईव्ह फोटो देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यामुळे लाईव्ह फोटो देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. तर व्यवस्थित लाईव्ह फोटो अपलोड करायची आहे या ठिकाणी. त्याचबरोबर ऑन सिलेक्टिंग कॅप्चर फोटो ऑप्शन कॅन्डिडेट्स विल webcam will be activated allowing them to click their picture which will be which will get auto uploaded into the application form. ज्यावेळेस तुम्ही कॅप्चर फोटो हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहात त्यानंतर तुम्हाला वेब कॅमला परमिशन द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो हा पिक्चर कॅप्चर करणार आणि तो ऑटो अपलोड असणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला ऑटो अपलोड तुमचा हा फोटो अपलोड होणार आहे. त्यानंतर पहा पुढे आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे की थंब बद्दल. तर मित्रांनो सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन अँड हँड रिटन डिक्लेरेशन शुड बी द ॲप्लिकेशन अँड नॉट बाय एनी अदर पर्सन. ही आपण सांगितलं आहे मित्रांनो तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या अक्षरामध्ये हँड रिटन डिक्लेरेशन द्यायचं आहे. स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन द्यायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या डाव्या हाताचा अंगठा हा थंब इम्प्रेशन द्यायचा आहे आणि तुमची स्वतःची सही या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर पहा इफ द ॲप्लिकंट सिग्नेचर ऑन द अटेंडन्स शीट or call letter signed at the time at the examination does not match the signature uploaded, the applicant will be disqualified. म्हणजे मित्रांनो तुम्हाला अशी सही करायची आहे जी की तुम्ही एक्झाम सेंटरवर केल्यानंतर ती तुमची सही सोबत मॅच झाली पाहिजे. जर तसं होणार नसेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल असं या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सही करता वेळेस मित्रांनो काळजीपूर्वक सही करा आणि जी तुमची रेग्युलर सही असेल तीच करा जेणेकरून तुमची एक्झाम सेंटरवर जी सही होईल त्यासोबत मॅच होईल. त्याचबरोबर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सिग्नेचर हँड रिटन डिक्लेरेशन इन कॅपिटल लेटर्स शॉल नॉट बी ॲक्सेप्टेड. म्हणजेच तुमची जी सिग्नेचर आहे आणि हँड रिटन डिक्लेरेशन आहे मित्रांनो ते तुम्हाला
कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं नाहीये. म्हणजे जो आपला नॉर्मल फॉर्मॅट असतो त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, जेणेकरून ते तुमचा फॉर्ममध्ये ॲक्सेप्ट झालं पाहिजे. त्याचबरोबर स्कॅनिंग डॉक्युमेंट्सबद्दल देखील माहिती देण्यात आलेली आहे. सेट स्कॅनर कोणत्या साईजमध्ये अपलोड करायचं आहे, हे सर्व माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल. त्यानंतर पहा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिलेबस काय असणार आहे आणि एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, एक्झाम कशी होणार आहे, हा सर्व मित्रांना पडलेला प्रश्न असतो मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण हा पॉइंट या ठिकाणी कव्हर करणार आहोत. या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला विषय असणार आहेत रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर हे विषय असणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये क्वेश्चन देखील देण्यात आलेले आहेत. रिझनिंगसाठी तुम्हाला 40 क्वेश्चन आणि 40 मार्क्स असणार आहेत. म्हणजे तुम्हाला एका प्रश्नासाठी 1 गुण देण्यात आलेला आहे. त्यानंतर पाहायचं झालं तर इंग्लिश लँग्वेज यासाठी 40 क्वेश्चन आणि 40 मार्क असणार आहेत. त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यासाठी देखील 40 क्वेश्चन 40 मार्क असणार आहेत. त्यानंतर पाहायचं झालं तर जनरल अवेअरनेस यासाठी देखील 40 क्वेश्चन 40 मार्क असणार आहेत. त्यानंतर कॉम्प्युटर नॉलेज पाहिलं तर कॉम्प्युटर नॉलेजसाठी 40 क्वेश्चन आणि 40 मार्क हे तुम्हाला असणार आहेत. म्हणजेच टोटल 200 क्वेश्चन आणि 200 मार्कचा हा पेपर असणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्हाला 120 मिनिटे मिळणार आहेत. म्हणजेच यासाठी तुम्हाला पेपर हा केवळ इंग्लिश या भाषेमध्ये असणार आहे मित्रांनो. ओन्ली इंग्लिश या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज मेन्शन केलेली आहे. म्हणजेच तुमचा पूर्ण पेपर हा केवळ इंग्रजी भाषेमध्ये असणार आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सेक्शनल टाइम सुद्धा देण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणजे प्रत्येक सेक्शनसाठी 25-25 मिनिटं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. परंतु कॉम्प्युटर या विषयासाठी मात्र तुम्हाला 20 मिनिटे या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंगचा प्रश्न झाला मित्रांनो, पेनल्टी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 0.5 प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी मित्रांनो तुमचा 0.25 एवढे मार्क कटणार आहेत. म्हणजेच 1/4 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. आणि बँकिंग फॉर्मॅट प्रमाणे प्रत्येक एका प्रश्नासाठी तुम्हाला 5 ऑप्शन या ठिकाणी देण्यात येणार आहेत. या प्रकारे मित्रांनो परीक्षेचा पूर्ण पॅटर्न असणार आहे. परीक्षा कशी होईल किंवा डॉक्युमेंट्स काय काय लागतील, पोस्ट कोणत्या आहेत, अभ्यासक्रम काय, एक्झाम कशी होणार आहे, वेळ किती आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, या सर्व प्रकारचे आपण प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये प्रश्न विचारा. त्याचबरोबर आपल्या बँकिंगची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि परीक्षेचा फॉर्म भरताना योग्य ती काळजी घ्या. त्याचबरोबर तुम्ही जर पात्र असाल तर परीक्षेचा फॉर्म मित्रांनो नक्की भरा. कारण केवळ डिग्री यासाठी तुम्हाला पाहिजे आहे आणि खूप महत्त्वाची तुम्हाला पोस्ट या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो, जी की तुम्हाला बँकेमध्ये जॉब मिळवून देऊ शकते मित्रांनो. त्यामुळे जर तुमची पदवी झालेली असेल किंवा तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर तुम्ही पात्र असाल तर फॉर्म नक्की भरा. आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं नसेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं नसेल तर तुमच्या मित्रांचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यामध्ये आपण संपूर्ण माहिती जी आहे कव्हर केलेली आहे. तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये.